अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या संध्याकाळच्या सत्राचे सन्माननीय अध्यक्ष, विदर्भामधली सगळ्यात मोठी आणि प्रभावी शिक्षण संस्था तिचेही अध्यक्ष असलेले सन्माननीय हेमंतजी काळमेघ सर, मनापासून मी ज्यांचा उल्लेख माझे स्नेही, जिवलग स्नेही असं करीन, या कार्यक्रमाच्या संयोजनामागचे मुख्य खासदार सन्माननीय अनिलजी, सन्माननीय व्यासपीठ आणि या अतिशय सर्वार्थाने सुंदर असलेल्या विचारी अमरावती नगरी मधले आपण सगळे माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. तुमच्यामध्ये आजच्या संध्याकाळी असण्यामध्ये मला सुद्धा खूप आनंद आहे. इथे प्रेमाने उल्लेख झाला की मी 33 वर्षांपूर्वी अमरावतीमध्ये जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो. 1992 जिल्हा त्यावेळी तायांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. मला ज्यांच्या सर्वांमध्येच मला आई दिसली, बहीण दिसली, अशा अमरावतीच्या ताया पालकमंत्री प्रतिभाताई होत्या की ज्या पुढे देशाच्या राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती झाल्या आणि आता पुण्यामध्येच त्या स्थिरावल्या आहेत. वसुधाताई होत्या ज्यांचा मुलगा एक असामान्य कर्तबगार IPS अधिकारी आहे. अजूनही तो माझा उत्तम दोस्त आहे. विक्रम बोकेच्या आई सुद्धा सरोजिनीताई त्यावेळी जिल्हा परिषदेवर होत्या. मला ज्या वेळेला पहिल्यांदा विचारण्यात आलं की 1 नेशन 1 इलेक्शन वर कार्यक्रम करायचा आहे, तुम्ही याल का बोलायला, तर मला डोळ्याचं पात सुद्धा लववावं नाही लागलं हो म्हणायला की येतो. विषय आपल्यातल्या प्रत्येकासाठी आणि देशासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे आज तुमच्यामध्ये मी येऊ शकलो याबद्दलचा मी अत्यंत आनंदही व्यक्त करतो. आणि मीच अमरावती सिटीजन फोरम आणि त्रिवेणी चॅरिटेबल फाउंडेशन यांचे मी आभार व्यक्त करतो. नंतर कोणी आभार प्रदर्शन करणार आहे का नाही मला माहित नाही, पण मी त्याची गोची करून ठेवतोय. कारण एक जे आभार प्रदर्शनातलं स्टँडर्ड वाक्य असतं, वेळात वेळ काढून आले वगैरे, ते मी रद्द ठरवतोय. मी आनंदाने आलो, उलट मला बोलवलं याचा मला आनंद पण आहे. आणि मी या दोन्ही संस्था, संघटना, अनिलजी आणि आपण सगळे ज्या प्रेमाने उपस्थित आहात सगळ्यांचा मी खूप मनापासून आभारी आहे. इथे UPSC मध्ये यश मिळवलेल्या मुलांचं अभिनंदन झालं, पण मला वाटतंय की ते फार फुलं गुच्छ घेऊन गुल झाले. समोर आहेत का नाहीत मला माहिती नाही, बहुधा गेले निघून. आमचं काम झालं. त्यांच्यापर्यंत शुभेच्छा कशा पोचायच्या मला माहिती नाही. एक काही बेसिक मॅनर्सचा भाग आहे खरं म्हणजे. गावामध्ये तुझा सत्कार होतोय, तुम्ही एक वेळ कोणाच्या हस्ते ते सोडून द्या बरं का. पण आज जे घेतल्या क्षणी निघून गेले त्यांना मी जर म्हणालो उद्या हे काय लायकीचे अधिकारी होणार आहेत, मी स्पष्ट बोलतोय. कारण असते तर अर्थातच मी इथे नोंदवलं होतं की मी शुभेच्छा व्यक्त करणार आहे आणि अर्थातच त्या करताना सांगणार आहे की UPSC मध्ये यश मिळवलं म्हणजे काय फार हात आभाळाला लागलेले नाहीत.
आत्ता कुठे कामाला सुरुवात झाली. आता खरी जबाबदारी एक स्वच्छ आणि कार्यक्षम असा या भारत मातेचा कार्यकर्ता अधिकारी होऊन दाखवणे हे खरं काम आहे. त्यांना ओळखणारे कोणी असलात तर सांगा की सरांनी स्पष्ट भाषेमध्ये कानपिचक्या पण दिल्या आणि सारांश रूपाने एक ओळीचं मुख्य काम दिलं. मला आनंद आहे की तसं जिनी चाणक्य मंडल मध्ये मार्गदर्शन घेतलं अशी केतकी आपली अमरावतीतली केतकी बोरकर गेल्या वर्षी IAS झाली. केतकीचा नवरा सुद्धा चाणक्य मंडल मधला आहे आणि आमचा एक उत्तम विद्यार्थी तो रोहित, आता त्यांचा विवाह झाला. त्यांना अर्थातच माझ्या सर्व यांनाही आहेत कानपिचक्या देताना, पण केतकीची पण मला सहज आठवण झाली. मी त्यांना जबाबदारीची जाणीव करून देतोय, कारण की सत्ता बघता बघता डोक्यात जाते आणि सांभाळावं लागतं की तुला मिळालेलं टेबल, मोठं ऑफिस आणि सरकारी गाडी आणि मोठा बंगला तुझा नाही आहे, लोकांचा आहे. आणि तुला लोकांची सेवा नीट करता यावी, तू काळजी नको करू म्हणून तुला हे सगळं दिलेलं आहे. पण पॉवर करप्ट्स अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली हे दुर्दैवानी विधान सर्वत्र कराय. अशा वेळी सांभाळता येणे याला म्हणतात चारित्र्य किंवा शील. त्या मागचा जो भारतीय विचार आहे तो अर्ध्या ओळीचा कमालीचा सुंदर श्लोक आहे. ओळ सांगतोय इदम न मम, की हे माझं नाही, हे मिळालेलं यश, हा मिळालेला ऑल इंडिया क्रमांक, जी कुठली सर्व्हिस मिळेल इत्यादी माझं नाही आहे, कोणाचं आहे? वी द पीपल, लोकांचं आहे. आणि आपल्याला जे काम करायचं त्यातून लोकांना ते आपल्याला उत्तम तऱ्हेने परत द्यायचं. मला खूप आनंद वाटला की भेट म्हणून काय दिलं तर राज्यघटना, त्याची मूळ प्रत, आणि ती 2023 मध्ये जी शेवटची घटना दुरुस्ती त्यानंतर तिथपर्यंत अद्ययावत केलेली राज्यघटना, ती दिली नसती तरी माझ्या डोक्यात कायम आठवत असतं. पण आता राज्यघटना दिल्यामुळे सुद्धा आठवत होतं. देशाची जेव्हा राज्यघटना तयार झाली आणि आता ती देशाला अर्पण करायची, तर दिल्लीमध्ये एका पत्रकारांनी बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं. तो मूळचा संवाद झाला इंग्लिश मध्ये, पण मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांनाही तो समजणारच आहे. दिल्लीतल्या पत्रकारांनी बाबासाहेब आंबेडकरांना विचारलेला प्रश्न होता, हाऊ गुड इज दिस कॉन्स्टिट्यूशन, की आता ही आपली देशाची घटना समिती एकूण 147 सत्र, म्हणजे अख्खा दिवसभर, आपलं जुनी संसद की ज्याला आता नाव संविधान भवन आहे, तिच्या सेंट्रल हॉलमध्ये ते शिस्तबद्ध पद्धतीने भेटत होते. आपल्या घटना समितीने काम कसं केलं हा सुद्धा अध्याय प्रेरणादायक आणि चित्तथरारक आहे. संसदीय सचिवालयानेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेटचे 6 खंड असे प्रकाशित केले. ते माझ्याकडे पण आहेत आणि मी एखादी चित्तथरारक कादंबरी वाचावी तसे ते सगळे खंड शब्दशः वाचून काढले. अंगावर आनंदाने येतो सरसरून काटा की हजारो वर्षांची अखंड चालू असलेली या भारत नावाची संस्कृती आणि राष्ट्राची परंपरा, आणि तिला आता आधुनिक संसदीय लोकशाहीचा आकार द्यायचा आहे, हे आपल्या घटना समितीने केलेलं कमालीचं सुंदर काम. आणि असं सर्व पूर्ण होऊन आता हे संविधान देशाला अर्पण करायचं, तर दिल्लीतल्या एका जाणकार पत्रकारांनी बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, हाऊ गुड इज दिस कॉन्स्टिट्यूशन. आंबेडकरांचं उत्तर आहे,
The constitution is as good or as bad as the people who would implement it. काळमेघ सर सुद्धा मला शेजारी बसल्या बसल्या म्हणत होते की आंबेडकरांची केवढी मोठी दूरदृष्टी दिसून येते, ती सांगावी तेवढी कमी आहे असं सांगतोय मी. की नुसतं या देशाची राज्यघटना तयार होण्यातली बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका एवढा मुद्दा सारांश रूपाने बोलायचा झाला तरी मला मध्यरात्रीपर्यंत बोलावं लागेल, तरी विषय नीट होणार नाही तो. पण व्हिजन, भारत मातेचे हे महामानव ज्ञान सूर्य असलेले बाबासाहेब यांची देशाचं कल्याण करण्याची दृष्टी आणि केवढं पुढचं पाहणारी व्हिजन आहे. मला आंबेडकरांच्या त्या वाक्यामध्ये जाणवतं की द कॉन्स्टिट्यूशन इज ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज द पीपल हु वुड इम्प्लिमेंट इट. यामध्ये आंबेडकर देशाला सांगतायत की आम्ही आमचं काम केलं ते उत्तम केलं, पण आता ही राज्यघटना अंमलात आणायची, ती जे अंमलात आणणार त्यांची नियत, त्यांची काबिलियत, कपॅसिटी, तिथं कुठं जर खोट असेल तर राज्यघटना म्हणजे फक्त कागदावरचे शब्द राहणार आहेत. केवढी मोठी दूरदृष्टी आहे. तुम्हाला मी वेळेअभावी एक ओळीचा सारांश सांगतोय, एक ओळीमध्ये सारांश सांगतोय. या देशाची राज्यघटना तयार होताना घटना समितीने जिथे जिथे आंबेडकरांचं म्हणणं ऐकलंय तिथे देशाचं आजपर्यंत भलं झालंय आणि पुढेही होत राहणार आहे. पण दुर्दैवानी गणिती भाषेत जे म्हणतात कॉन्व्हर्स ऑल्सो इज ट्रू. दुर्दैव आहे की ज्या ज्या मुद्द्यावर आंबेडकरांचं घटना समितीने ऐकलं नाही त्या त्या मुद्द्यावर गेली 75 वर्ष देशाने गंभीर किंमत मोजली. अजूनही आंबेडकरांचं जर देश ऐकणार नसेल तर पुढच्या काळात सुद्धा देशाला किंमत मोजावी लागेल. हा मी एक ओळीचा सारांश सांगतोय. हा सुद्धा सांगायला अशी भरभर उदाहरणं जर सांगायची झाली तर सरनाम्यामध्ये जे सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द आहेत, तर राज्यघटना तयार होताना घटना समितीच्या पटलावर चर्चा झाली आहे आणि ते कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट्स मध्ये आहे ते की स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना हा आधुनिक भारत अपेक्षित होता सेक्युलर, तो भारतीय व्याख्येनुसार सेक्युलर, आणि स्वतः आंबेडकरांचे जे विचार होते आर्थिक धोरण काय पाहिजेत तर आंबेडकरांना अभिप्रेत होती समाजवादी सोशलिस्ट धोरणं. पण असं असून स्वतः आंबेडकरांनी घटना समितीमध्ये व्यक्त केलं होतं की तुम्ही हे दोन शब्द राज्यघटनेमध्ये आणू नका. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की समाजवादी धोरणं ही शेवटी काळाची पावलं ओळखून आत्ता स्वीकारण्याची धोरणे. ऐका लक्षपूर्वक की आंबेडकर 26 नोव्हेंबर 1949च्या आधी बोलतायत आणि म्हणतायत की आत्ता देशाची स्थिती पाहता समाजवादी आर्थिक धोरणं पाहिजेत, पण भविष्य काळामध्ये कधीतरी ती बदलावी लागतील. तुम्ही जर राज्यघटनेत हा शब्द लिहिला तर पुढच्या पिढ्या त्याला बांधल्या जातील, म्हणून तो नको. आंबेडकरांची ही दूरदृष्टी 1991 मध्ये जेव्हा जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरणाचं धोरण स्वीकारायची वेळ आली, देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडायची वेळ आली, त्यावेळेला त्यांची दूरदृष्टी स्पष्ट झाली. खरोखर मी सांगतोय की सांगावीत तेवढी उदाहरणं कमी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 नको होतं, पहिल्या दिवसापासून नको होतं. आंबेडकरांनी त्याला कडाडून विरोध केलाय. किती केलाय टोकाचा लक्षात घ्या. त्या कलमाचं ड्राफ्टिंग करायला सुद्धा आंबेडकरांनी नकार दिला. इतका टोकाचा की हे देशाला घातक आहे. तुम्ही या प्रकारे एका वेगळ्या राज्याला काही विशेष तुम्ही करू नका, त्यांनी देशाची एकात्मता धोक्यात येईल. म्हणून
ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 370चा मसुदा तयार करायला सुद्धा नकार दिला. पंडित नेहरूंचे एक विश्वासू गोपाल स्वामी अय्यंगार यांच्याकडून मग तो मसुदा केला. तरी ज्या दिवशी घटना समितीच्या पटलावर हा विषय यायचा होता त्या दिवशी दिल्लीत असूनही आंबेडकर अनुपस्थित राहिले. सगळ्या दिवसाचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर आले सेंट्रल हॉलमध्ये आणि तिथे जेव्हा कळलं की ते जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम संमत झालं, बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, द नेशन विल रू द डे आर्टिकल 370 इज पास्ट, की देश दीर्घकाळ याचं दुःख करत राहील. तुम्हाला मी अशी कितीतरी उदाहरणं सांगू शकेन. राज्यघटनेचा अभ्यास करताना आता आपल्या हाताशी त्याला वेळ नाही, फार वेळ न घेता एवढं सांगतो की जे 356 आहे, कलम 356, ब्रेकडाऊन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी ऍट स्टेट लेवल, की राज्यामधली घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडली आहे आणि तो रिपोर्ट गव्हर्नर देऊ शकतात राष्ट्रपतींना आणि तो झाला तर राज्याचं लोकांनी निवडून दिलेलं सरकार बरखास्त करता येईल. आंबेडकरांचा कलम 356ला विरोध होता. आंबेडकर म्हणले त्याचा दुरुपयोग होईल, पण आता ते एकटे नव्हते ठरवणारे, त्यामुळे घटना समितीने मान्यता दिली. तर बाबासाहेब आंबेडकरांचं सुप्रसिद्ध वाक्य आहे, दॅट आय होप दिस रिमेन्स अ डेड लेटर, की कलम 356चा वापर करण्याची देशात वेळ येता कामा नये. आत्ताचा माझा खरंच विषय नाहीये, पण एवढं सांगतो पुन्हा एका ओळीत की केंद्र अथवा राज्यांमध्ये त्या त्या वेळची सत्तेतली कोणतीही सरकार असोत, पक्षनिरपेक्षपणे सर्व सरकारांनी वेळोवेळी कलम 356चा गैरवापर केलेला आहे. हे विधान सांगतोय मी. आंबेडकरांची दूरदृष्टी. सगळे विषय आज तुमच्याशी बोलण्याचं जे मनात आहे आणि अनिलजींशी पण झालं की विषयाची व्याप्ती आपण सर्वांच्या परवानगीने थोडी वाढवूयात. मग ते धरता आता उदाहरण एकच बोलतोय महत्वाचं, तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना या भारतामध्ये समान नागरी कायदा उशिरात उशिरा 27 जानेवारी 1950ला हवा होता. घटना समितीच्या पटलावरची जर समान नागरी कायद्याची चर्चा पाहिली तर आंबेडकर परोपरीने सांगतायत की तो आणा. आणि काही समान नागरी कायदा म्हणजे काहीतरी इस्लाम खतरे में हे म्हणणारी फक्त मुल्ला मौलवींची लॉबी आहे, कारण त्यांची दुकानं खतरे में. अजिबात समान नागरी कायद्याने काही इस्लाम सहित कोणता तरी विशिष्ट धर्म खतरे में हे एकदम धुळफेक आहे, चुकीचं आहे. खरं म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये मेकॉलेनी तयार केलेलं इंडियन पिनल कोड 1860 मध्ये आलं. त्यावेळेला समान फौजदारी कायदा तर लागू झालाच की, आणि तो 1860 पासून आजच्या सकाळपर्यंत जे स्वतःला भारतातल्या मुस्लिमांचे नेता म्हणवतात त्यांनी कधी त्याला केला का विरोध? नाही केला. त्यामुळे काय धोक्यात आला का भारतातला इस्लाम? अजिबात नाही आला. पण समान फौजदारी कायदा बर का, कारण अन्यथा लक्षात घ्या की मग शरियामध्ये गुन्ह्यांकरता वेगळ्याच शिक्षा, मग हात तोडा, पाय तोडा, चौकात उभं करून चापकानी फोडून काढा, या शरियामधल्या शिक्षा. त्याऐवजी जेव्हा हे मेकॉले प्रणीत इंडियन पिनल कोड मान्य केलं तेव्हा समान फौजदारी कायदा तर आलाच. तर आंबेडकरांसहित घटना समितीच्या बहुसंख्य सदस्यांचं मत होतं की आता या देशाची एकात्मता बळकट करायला आणि जे राज्यघटनेचे कलम 14 कायद्याचं राज्य, कलम 15 कायद्यासमोर सर्व समान आणि कलम 16 कायद्याचं सर्वांना समान संरक्षण, हे जर प्रत्यक्षात आणायचं असेल तर आता जातपात धर्मपंथ निरपेक्ष या देशाचा नागरिक म्हणला तर तुला एक समान कायदा लागू. तुला शरिया हवा असला तर पाकिस्तानात जा. हे आंबेडकरांचं तेव्हापासूनचं मत होतं. आणि मी विषय थोडक्यात बोलतोय म्हणून तरी सांगतो
की घटना समितीच्या काही मुस्लिम सदस्यांनी सुद्धा मान्य केलं होतं. त्यांनी नाहीये केलेला विरोध. त्यांनी मान्य केलं होतं की समान नागरी कायदा येऊ द्या. गेल्या वर्षी भारतातल्या मुस्लिमांचा एका जागतिक संघटनेने सर्व्हे केला. समान नागरी कायद्यावर काय मत आहे. एक जागतिक संघटना आहे, म्हणजे तिची निपक्षता किंवा ती बायस नाहीये तिला. तिने भारतातल्या मुस्लिमांची मतं आजमावली. त्यांचं फाइंडिंग आहे की 47% भारतीय मुस्लिमांचा सुद्धा समान नागरी कायद्याला पुरस्कार आहे, सपोर्ट आहे, परवानगी आहे. पण ही काही मुठभर धर्मांध लोकांची लॉबी, त्यांची संकुचित राजकारण, दुकानं त्यांची, त्यापायी विरोध होतो. पण खरोखरच या आधुनिक भारताचं राष्ट्रीयत्व आणि एकात्मता बळकट करायची असेल तर आपल्याला कालच्या संध्याकाळीच समान नागरी कायदा हवा होता. पण तो जर नसेल तर उशिरात उशिरा तो उद्या सकाळी आला पाहिजे. तर आपण आंबेडकरांचं एक मोठं स्वप्न पूर्ण केलं असा त्याचा अर्थ होणार. आंबेडकर जेव्हा म्हणतात द कॉन्स्टिट्यूशन इज ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज द पीपल हु वुड इम्प्लिमेंट इट, त्यामधला फार महत्वाचा ऑपरेटिव्ह वर्ड म्हणतात, किल्ली आहे पीपल. पीपल, आपण. त्रिवेणी चॅरिटेबल फाउंडेशन, अमरावती सिटीजन फोरम. कारण की नागरिकाच्या हातात आहे. बोलायला वाक्य सोपं आहे, अर्थ किती खोल आहे हे जाणवलं तर बोचरं सुद्धा वाटेल वाक्य. कारण लोकशाहीच्या संदर्भातलं एक फार उत्तम वाक्य आहे, इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. लोकशाहीमध्ये लोकांना लायकीप्रमाणे सरकार मिळतं. लॉजिक एकदम सोपं आहे. कारण की शेवटी आपण ठरलेल्या दिवशी उठतो. आधी मतपेट्या होत्या, आता ईव्हीएम आहेत. पण आपण काय त्या आधी शिक्के मारत होतो, आता बटन दाबतो. लोकांच्या त्या वर्तणुकीतून लोकप्रतिनिधी आणि त्यातून देशाचं आणि राज्याचं सुद्धा सरकार येतं. इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांच्या संघटनांना लोकशाहीमध्ये फार महत्व आहे. लोकशाहीमध्ये मायबाप सरकार दृष्टिकोन, की आमचं काम एकदा निवडून दिलं की आमचं काम संपलं, आता ते काय ते करतील. आपण चांडकजी फारच स्पष्टपणे बोललात. मला तिथे ऐकताना आनंद वाटत होता. तुम्हाला काही किंमत मोजायला लागली नाही म्हणजे मिळवली. कारण तुमच्यावर नोंदवलं गेलं का नाही मला कल्पना नाही, मी आठवण करून देतो. ते म्हणाले फक्त निवडणुकींचा मोसम असला की लोकप्रतिनिधी भेटतात त्यावेळेला आणि नंतरची गुल असतात आणि आमची कामं होत नाहीत. हे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं. पण भारतीय मतदार शहाणा आहे आणि तो अशा वागणाऱ्या लोकप्रतिनिधीला तो बरोबर सांगतो की ठीक आहे बेटा, पुढची निवडणूक येऊ दे, बघतो तुझ्याकडे. मी नेहमी वर्णन केलं की लोकशाहीचं एक विलक्षण सौंदर्य काय आहे, कोणीही कितीही मोठा नेता असू द्यात, कितीही पॉवरफुल असू द्यात, उशिरात उशिरा त्याला 5 वर्षात एकदा तरी त्यावेळी का होईना नम्र भाव धारण करत गल्ली गल्ली फिरावं लागतं. ताईमाई अक्का माझ्यावर मारा शिक्का म्हणून. ती ताईमाई अक्का त्यावेळी शाणी असते. ती बरोबर कान पकडून विचारते, मुर्दा बशिवला तुझा, ते अमुक अमुक झालं त्यावेळी कुठं होता तू. आपण स्वातंत्र्यानंतरच्या निवडणुकांचा जर अभ्यास केला तर एक सरसकट थंब रूल सांगतोय. तो म्हणजे प्रत्येक पुढच्या निवडणुकीमध्ये भारतीय मतदारांनी 50% जास्त सिटिंग उमेदवारांना हरवलेलं आहे, घरी बसवलेलं आहे. 50% जास्त. भारतीय मतदार शहाणा आहे. कोणी जर भारतीय मतदाराला कमी लेखू लागला तर मी तर म्हणणार आहे त्याला लोकशाहीतलं ल पण कळलं नाही, त्याला ओके ठोक. भारतीय मतदार शहाणा आहे, त्याला आपल्या मताचं मोल कळलेलं आहे. मी आणीबाणीच्या काळातल्या
काही सत्याग्रहांमध्ये होतो. त्याच्यानंतर 1977 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात लोकांनी इंदिराजीं सकट, संजय गांधी सकट काँग्रेसचा सपाटून पराभव केला. त्यामध्ये रायबरेली मतदारसंघात इंदिराजींचा पराभव राजनारायण यांनी केला. तर IAS होण्यापूर्वी 10 वर्ष मी जो पूर्णवेळचा कार्यकर्ता होतो त्याचा एक भाग म्हणून एकेवेळी इंदिराजींना हरवलेले राजनारायण यांना मी त्यांच्या दिल्लीतल्या घरी भेटायला गेलो होतो. आणि आज त्यांचं काहीतरी आवरणं चालू होतं म्हणून बाहेर बसलो होतो. तर रायबरेली मतदारसंघामधले 3-4 मतदारही आले होते राजनारायण यांना भेटायला. साधी माणसं धोतर कुर्त्यामध्ये होती, दाढीचे असे खुंट वाढलेले होते, डोक्याला मुंडासं गुंडाळलेलं. पण आता राजनारायण यांना भेटायचंय. तर अजून राजनारायण येत आहेत बाहेर म्हणून माझ्याही त्यांच्याशी गप्पा चालू होत्या. आणि गप्पांमध्ये सहज मी त्यांना विचारलं की तुम्ही इंदिराजींना हरवलं आणि आता हे निवडून आलेत, पण जर यांनी कारभार नीट केला नाही तर काय कराल? तर रायबरेली मतदारसंघातले हे अत्यंत सामान्य असलेले मतदार अजिबात विचलित न होता म्हणाले, तो फिर तख्ता पलट देंगे. हे माहिती आहे लोकांना. पुण्यामध्ये मी ऍडिशनल कलेक्टर होतो. मावळ आणि मुळशी तालुक्यांमध्ये एक ढगफुटी झाली प्रचंड मोठी. आणि आता शेतकऱ्याच्या नुकसानींचा पंचनामा करायचा आणि असलेलं संकट मोठं म्हणून आम्ही जिल्ह्याचे जे वरिष्ठ अधिकारी होतो ते सगळे मुळशी तालुक्याचं एकदम दूरस्थ टोकाचं डोंगरदरा, आपला मेळघाट जसा आहे तसा पहाडाचा, जंगलाचा अशा भागातल्या एका दूरस्थ गावात गेलो. तर त्या गावावर ढगफुटी झाली होती आणि सगळी जमीन वाहून गेली होती. खडक कातळ असा उघडा पडला होता. तर आम्ही जिल्ह्याचे 3-4 अधिकारी आणि खासदार होते. विदुरा नवले हे शरद पवारांचा खऱ्या अर्थाने उजवा हात. कोणी उठतो दावा करतो तो वाला उजवा हात नाही. तर हे विदुरा नवले खरंच त्या काळातलं जे काही राजकीय चित्र होतं त्याच्यात शरद पवारांचे उजवा हात. मस्त माणूस, छान, ते बरोबर होते कारण तो त्यांचा मतदारसंघ. तर ते बरोबर होते. आम्ही त्या गावामध्ये पोहोचलो तर लांबून एक शेतकरी ओरडत आला. तो कलेक्टरच्या नावाने नव्हता ओरडत, SP च्या नावाने नव्हता ओरडत, खासदाराच्या नावाने ओरडत होता. आणि तो जे लांबून ओरडत आला, विदुरा नवलेंना नाना म्हणायचे, तर तो शेतकरी ओरडत आलाय की नाना हे काय दरवर्षी नाटक चालवलंय, ढगफुटी आणि आमची नुकसानी, एकदा काय तो नीट उपाय करा, तुम्हाला काय आम्ही यासाठी निवडून दिलं का? आणि जेव्हा गावाकडल्या डोंगर दऱ्यातल्या सामान्यातल्या सामान्य मतदाराला सुद्धा हा विश्वास असतो की माझ्या मताला किंमत आहे, ती लोकशाही बळकट असते. आणि माझं मत आहे की भारतीय मतदार शहाणा आहेच. फक्त एक लोकशाही हा जो फॉर्म आहे त्याच्याच मुळाशी एक गंभीर समस्या आहे, जिच्याकडे आपण फुलेजी आणि चांडकजी आपण बोट दाखवलं. लोकशाही करताचा तो केवळ भारत नाही जगभरचा गंभीर प्रश्न आहे. तो म्हणजे लोकशाही, त्यातली पक्ष आणि निवडणुका यांच्यासाठी प्रामाणिक मार्गाने पैसा कसा उभा करायचा आणि तो लोकांना उत्तरदायी राहून कसा खर्च करायचा, हा मुद्दा लोकशाहीच्या गाभ्याशी आहे, एकदम गाभ्याशी आहे. याला इंग्लिश शब्द आहे कॅम्पेन फायनान्स. की शेवटी लोकशाही म्हणली तर निवडणुका आल्या. निवडणुका आल्या म्हणजे बहुसंख्य उमेदवार तरी त्या जिंकण्यासाठीच लढतात. कोणाला जर डमी फॉर्म भरायचा आहे, कोणाला जिंकायचं नाहीये पण अमुक मतं खायची आहेत, ती खाण्याबद्दल त्याला पैसे मिळालेत की तू अर्ज भर. हे राजकारण एकूण ही लोकशाहीतली गणितं चालतात सगळी. पण निवडणुका हा लोकशाही जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. आणि एकदा पक्ष पद्धती म्हणली की जी भारताची बहुपक्षीय तर मग ते पक्ष म्हणणार आम्हाला निवडणूक जिंकायची. आणि मग व्हॉट एव्हर इट टेक्स की ती निवडणूक जिंकाल, जे करायचं ते.
सगळ्यांना ओपन सिक्रेट माहिती आहे की तिकडं कितीही सेशन होऊ द्यात आणि त्यांनी कितीही चाबूक बाहेर काढू द्यात, आपल्या निवडणुकांच्या मध्ये पाण्यासारखा पैसा वाहतोय म्हणणंही चुकीचं आहे, कारण एवढं पाणी पण वाहत नाही. शेषन साहेब भारताचे चीफ इलेक्शन कमिशनर होते तेव्हा मी रायगडचा कलेक्टर होतो. पुढे मुख्यमंत्र्यांकडे 1 वर्ष काम करून मी राजीनामा देऊन काम चालू केलं, पण अनेक चळवळींमध्ये सुद्धा होतो. तेव्हा आता मी IAS मधनं राजीनामा दिला होता, तरी शेषन साहेबांशी माझे ऋणानुबंध छान होते. दिल्लीमध्ये गेलो तर फोन करून विचारावं, सर दिल्लीत आलोय, ते मला सांगायचे ये घरी. मी भाग्यवान समजतो स्वतःला की त्यांच्या घरी बसून मला ब्रेकफास्ट करता आलेला आहे. आणि त्यावेळी स्वतः शेषन साहेब की जे चीफ इलेक्शन कमिशनर होते, ज्यांनी हे राज्यघटनेचं आर्टिकल 324 आणि त्याच्या खालचे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट, लोकप्रतिनिधित्वाचा कायदा, ते 2 आहेत, 1950 आणि 51, आणि मग सगळं याला चाबूक काढून आपली निवडणूक पद्धती सरळ, पारदर्शक, कमी खर्चाची करायचा प्रयत्न केला. त्या शेषन साहेबांनी मला सांगितलंय की दक्षिण चेन्नई मधून निवडून आलेला एक खासदार शेषन साहेबांना भेटला आणि अशा समोर बसून गप्पा मारताना म्हणाला की ते तुमचं काय ते चालू द्या, इकडं तोंडी बोलतोय म्हणून तो म्हणला मी तुम्हाला सांगतो की माझा खासदार पदासाठीचा खर्च 8 कोटी रुपये. हे मी तुम्हाला 1995-96 सालातलं सांगतोय की चीफ इलेक्शन कमिशनरला तोंडावरच खासदार सांगतोय की तुमचं ते चालू देत, पण आमचा आता मी जे दक्षिण चेन्नई मधून निवडून आलो तो माझा खरा खर्च 8 कोटी, बाकी जुगाड असतं. बाकी ते रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट सेक्शन 77 खर्च दाखवणे, कोणते दाखवायचे कोणते नाही. आपण जो बोट दाखवलं की उमेदवारांनी केलेला खर्च दाखवला जातो, पण उमेदवाराच्या मित्रांनी केलेला, पार्टीनी केलेला इत्यादी, यातनं सगळे रस्ते काढता येतात हो. आणि मी कोणावर मी टीका करतो असं नका समजू, मला हे लक्षात आलेलं आहे की हा लोकशाही या प्रकाराचा मूलभूत प्रॉब्लेम आहे, द व्हेरी फॉर्म कॉल्ड डेमोक्रेसी, आणि हा जगभर आहे. म्हणजे भ्रष्टाचाराचं कुठल्याही प्रकारे समर्थन नाही करता येणार आहे, पण निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा, तो भल्या बुऱ्या योग्य अयोग्य अनेक तऱ्हांनी वापरला जाणे, हे अख्ख्या जगभर आहे. ह्याच्यापासनं फ्रेंच लोकशाही, जर्मन लोकशाही, ब्रिटिश लोकशाही, लक्षात घ्या, मध्ये काही राजकीय नेत्यांची बेनामी अकाउंट्स कॅरिबियन बेटावरच्या बँकांच्या मध्ये असं उघडकीस आलं होतं. त्या यादीमध्ये ब्रिटनचा पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून, त्याचं नाव होतं, हे मी 2010च्या आसपासचं सांगतो, पण ब्रिटनचा पंतप्रधान त्याचं नाव होतं. जपानमध्ये तर कित्येक सरकार भ्रष्टाचारामुळे कोसळली आहेत. एवढाच काय तो जपान आणि भारतातला फरक की ते जपान मधले राजकारणी आहेत बिंडोक, ते लेखाचे पकडले जातात. आपल्याकडचे सगळे तेल लावलेले पैलवानच पकडलेच जात नाही. दुनिया जानती है की सत्य काय आहे, पण पकडलेच जात नाही. तरी मी सांगतोय की मी कोणाबद्दल अनादराने नाही बोलतोय, मी जास्ती खोल जायचा प्रयत्न करतोय. एका प्रगल्भ श्रोतृवर्गाशी बोलत असल्याची मला खात्री असल्यामुळे मी जास्ती खोल जायचा प्रयत्न करतोय. That campaign finance is a fundamental problem for democracy. जगभर अमेरिकेच्या आता राष्ट्राध्यक्षांची निवडणूक झाली. अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार पैसा किती उभा करू शकतो आणि खर्च करू शकतो याला कायद्याची मर्यादा नाही. पण त्यामुळे $1 बिलियन भाषेत ते पैसा उभा करतात. आणि तरी कायद्यामधल्या काही तरतुदी आहेत की ज्याच्यामध्ये तो उमेदवार उभा केलेला पैसा लोकांना पारदर्शकपणे त्याचं ऑडिट कसं सांगेल आणि तरी त्याला कोणते खर्च करता येणार नाहीत अशा व्यवस्था आहेत. ठीक आहे, मग त्याला अमेरिकेच्या कायद्यातलं उत्तर आहे
कोणीही नागरिक उठून पॉलिटिकल ऍक्शन कमिटी PAC असं त्याला नाव आहे अमेरिकेत, कायद्यात आहे की कोणीही नागरिक उठून पॉलिटिकल ऍक्शन कमिटी तयार करून वाटेल तो आणि हवा तेवढा खर्च करू शकतो. जो यावेळच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लक्ष असेल तर एलॉन मस्कनी असा पाण्यासारखा खर्च ट्रम्प करता केला. एलॉन मस्कने एक योजना काढली होती, दिवसाला $1 मिलियन बक्षीस, 10 लाख याला 80 गुणा, तेवढे कोटी रुपये आजचे रात्रभर मोजत बसा आणि मग ते CN ना सांगा ह्याला सर्टिफाय कसं करायचं तेवढं सांगावं जरा. पण एलॉन मस्कनी एका दिवसाला 10 लाख म्हणजे $1 मिलियन बक्षीस, याला कुठं कायद्याचं बंधन आहे का? काही नाही. कारण एलॉन मस्क स्थापन करणार PAC. कॅम्पेन फायनान्स हा एक अत्यंत डीप प्रॉब्लेम आहे. त्याला हात लावल्याशिवाय हा जो लोकशाही हा फॉर्म आहे त्याची पुढची प्रगती होणार नाही. एक इंग्लिश मध्ये लोकशाहीवरचा उत्तम निबंध E.M. फॉस्टर नावाचा होऊन गेला विचारवंत, त्यांनी लिहिलाय. लोकशाहीवरच्या त्याच्या निबंधाचं शीर्षक आहे 2 cheers to democracy. आपण नेहमी म्हणतो 3 cheers, हिपी फुर्रे 3. ह्यांनी निबंधाचं शीर्षक दिले 2 cheers. का? त्यालाही कळतंय की लोकशाही या फॉर्म मध्येच काही प्रॉब्लेम आहेत, म्हणून 2 cheers. आणि याच मुद्द्याचं एक वेगळं रूप ब्रिटनचा पंतप्रधान विन्स्टन चर्चिलनी केलं. तो म्हणतो डेमोक्रेसी इज द वर्स्ट फॉर्म एक्सेप्ट दॅट देर इज नो बेटर फॉर्म अवेलेबल. लोकशाहीमध्ये समस्या आहेत. माझं मत आहे की हे आपल्या भारतीय बुद्धी समोरचं आव्हान आहे. आपण ज्या भारताला लोकशाहीची जननी असं आता आत्मविश्वासाने म्हणतो आहोत आणि ते ऐतिहासिक दृष्ट्या 100% बरोबर आहे. आपली राज्यघटना तयार होताना आणि सरनाम्यामध्ये सुद्धा जे लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी हे शब्द आहेत, वरवर पाहिलं तर वाटतं की ते फ्रेंच राज्यक्रांतीवरनं घेतले, म्हणून आंबेडकरांनीच खुलासा करून ठेवलाय. देशाला राज्यघटना अर्पण करताना आंबेडकर म्हणाले लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी या संकल्पना मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेल्या नाहीत. लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी या संकल्पना मी बुद्धाकडून घेतल्यात, भारतातल्या बौद्ध विचारात. आणि हे नुसतं वरवरचं नाही, हे वाक्य अत्यंत सखोल आहे. प्राचीन भारतातच लोकशाही गणराज्य होती, याचे सर्व मूळचे पुरावे आहेत. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात अलेक्झांडरचं जेव्हा आक्रमण झालं तेव्हा खैबर खिंडीच्या परिसरांमध्ये गणराज्य होती की ज्यांचं नाव आहे योधेय गणराज्य, मालव गणराज्य, शूद्रक गणराज्य. आणि स्वतः बुद्ध, आपण नीट अभ्यास केला नाही तर वाटतं की राजा शुद्धोधन आणि मायावतीचा मुलगा, दुर्दैवानी मायावती बुद्धाला जन्म देताना गेल्या, मावशीनी सांभाळलं ती गौतमी, म्हणून बुद्धाला नाव गौतम बुद्ध आहे. हे वाचताना आपण विसरतो की राजा शुद्धोधन हा लोकांनी निवडलेला राजा होता. शाक्य कुल एकत्र बसे, एकत्र चर्चा करे की आता सगळा कारभार चालवायची जबाबदारी कोणावर द्यायची, तो राजा. जर शाक्य कुलामध्ये एकमत झालं तर एकमताने तो बनणार, नाही झालं तर मतदानाची व्यवस्था होती. एका अशा लाकडी अत्यंत कलात्मक तसराळ्यामध्ये जे कोणी शाक्य कुलाचे वय वर्ष 21च्या पुढचे स्त्री पुरुष स्त्रिया सुद्धा होत्या, जर एकमत झालं नाही तर त्या असं झाडाची जी कापलेली साल असते ना तिच्यावर त्यांच्या पसंतीचा उमेदवार, म्हणजे पक्ष हा प्रकार नव्हता, प्रचार हा प्रकार नव्हता, त्यात पैसा खर्च हा प्रकार नव्हता, गाव एकत्र बसणार आणि एकमत झालं चर्चा करून तर आनंद आहे, नाही झालं तर प्रत्येक जण भूर्ज पत्रावर आपल्या पसंतीचं नाव लिहिणार आणि अशी त्याची गुंडाळी करून ते त्या लाकडी तसराळ्यात टाकणार. त्या गुंडाळीला शलाका म्हणायचे आणि नंतर ती गुंडाळी उलगडून मग मोजलं जाणार. आणि शाक्य कुलाचे सर्वात जास्ती जण म्हणाले की शुद्धोधनावर ही जबाबदारी द्या, म्हणून तो होणार
कपिलवस्तूचा राजा, हे उत्तरेच्या बुद्धापासून सखोल दक्षिणेमध्ये जे चोल साम्राज्य आहे प्राचीन काळापासून, तिथे गाव पातळीला प्राचीन ग्रीस आणि रोमपेक्षा समृद्ध लोकशाही होती. डायरेक्ट डेमोक्रेसी, की सगळं गाव एकत्र बसून गावाचा कारभार चालवणार, गाव एकत्र बसून ठरवणार की आता कारभार चालवायला कोण 5 जणांना निवडू, आणि परत पक्ष नाही, निवडणूक नाही, प्रचार नाही, गाव एकत्र बसून ठरवणार. त्याला नियम होते. ते म्हणजे जर गावावर मतदानाची वेळ आली तर वय वर्ष 25 पाहिजे, पण जर निवडून द्यायचंय ज्याला की यांनी गावाचा कारभार, तर त्याला वयाची अट होती 35, आणि जे निकष होते त्यात आहे किमान 10 वर्ष समाजाची निस्वार्थपणे सेवा केलेली पाहिजे, तर तो निवडून यायला पात्र आहे. लोक तर त्याला म्हणू शकतील की याला गावाचा कारभार याच्यावर सोपवा. कर वेळच्या वेळी भरलेले पाहिजेत, चारित्र्य शुद्ध पाहिजे, गुन्हेगारी रेकॉर्ड नाही पाहिजे. मी चोल साम्राज्यातली लोकशाही सांगतोय. तेव्हा आपण भारत मदर ऑफ डेमोक्रेसी आणि लोकशाही या फॉर्मचा मूलभूत विचार करून आपल्याला त्याच्या अनेक मुद्द्यांवरची उत्तरं शोधायला हवीत. घड्याळ पण मला सांगते की तुम्ही ऐकताय म्हणून मीही वाटेल तेवढा वेळ बोलत बसावं असं नाहीये. तुम्हा सर्वांच्या परवानगीने मी मला असे 3-4 मुद्दे एकत्र गुंफायचे, ते करून थोडा माझ्या बोलण्याचा समारोप करतो. त्याचा असा एक मुख्य मोठा मुद्दा हा आहे की आत्ता देश एका फार महत्वाच्या परिवर्तनाच्या कालखंडातनं जातो आहे. या एका वाक्यामध्ये पुन्हा प्रचंड मोठे मुद्दे आहेत. जनगणना होणार जी 2021 मध्ये व्हायला हवी होती, त्यावेळी कोरोना होता. त्याच्या आधीची 2011 झालेली तिचा डेटा जाहीर करण्यात आलेला नाहीये. त्यामागे काही फार गंभीर कारण आहेत. आता मी वेळ वाचवतोय. पण आता जनगणना होते आहे. एकीकडे ती होताना सप्टेंबर 2023 मध्ये भारत सरकारने आपल्या नव्या संसद भवनाचं औपचारिक उद्घाटन करून 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवलं, नारी शक्ती वंदन विधेयक संमत करायला. म्हणजे 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनी 1992 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 1/3 राखीव जागा ठेवल्या, आणि पुढे महाराष्ट्राने तर त्या देशात प्रथम 50% केल्या. पण मग महिलांना जर 1/3 राखीव जागा नगरपालिका आणि पंचायत राज यंत्रणेत आहे, तर विधानसभा लोकसभेत का नको? पण तो मुद्दा पुढची 31 वर्ष लांबला. पण अंतिमतः सरकारने ही इच्छाशक्ती दाखवून दिली, पॉलिटिकल विल, आणि नवं संसद भवन, त्याच्यातलं पहिलं अधिवेशन ते पण बोलवलेलं विशेष. ते विशेष का? तर हे नारी शक्ती वंदन विधेयक म्हणजे समाजामध्ये स्त्रीच्या स्थानाला अत्यंत अनमोल असं राजकीय सुद्धा महत्व देणारं हे पाऊल आहे. मग आता त्याला अंमल केव्हा होईल? तर जनगणना झाली की मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे, डिलिमिटेशन. एक साधारण तज्ञ बोलतायत की नव्या आकारातल्या त्या संसदेमध्ये 888 सीटं असण्याची शक्यता आहे. आत्ताची आपली संसद 543 सदस्यांचं सभागृह आहे. ती वाढून 888, आणि त्याचे 1/3 महिलांच्यासाठी. पण जनगणना आणि मग मतदारसंघांची रचना, त्याकडे पाहून तमिळनाडू सहितच्या काही राज्यांना वाटतंय खरं खोटं, किंवा त्यामध्ये अटळ असं पक्षीय राजकारण येतच. तो म्हणजे हा DMKचा मुख्यमंत्री MK स्टॅलिन. तो म्हणतो की लोकसंख्या हा आधार जर धरला मतदारसंघांची पुनर्रचना करायला, तर आमच्याकडे कमी येणार सीट, कारण आम्ही फॅमिली प्लॅनिंग, लोकसंख्या नियंत्रण नीट केलं.
भारताच्या ज्या प्रदेशांनी ते नीट केलं नाही त्यांचं सदस्यत्व वाढणार, म्हणजे संसदेमधलं त्यांचं महत्व वाढणार. मुद्द्यामध्ये दम आहे, पण संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी याचं ऑलरेडी नीट उत्तर दिलेलं आहे. त्यांनी वचन दिलंय की जनगणनेनंतर जे मतदारसंघांची पुनर्रचना होईल त्यामध्ये प्रत्येक राज्याचं स्थान सांभाळलं जाईल, रेशो सांभाळला जाईल. म्हणजे आत्ता तमिळनाडूकडे 543 39 जागा आहेत. अमित शहानी शब्द दिलाय देशाला की 543 39 तर 888 मध्ये किती, तेवढ्या जागा तमिळनाडूच्या वाट्याला येतील. माझं म्हणणं हे अत्यंत सुज्ञ, अत्यंत योग्य, न्याय आणि लोकशाही बळकट करणारा हा निर्णय आहे. भारत ह्या एका फार महत्वाच्या कालखंडातनं जातोय. अशा वेळी या भारताच्या भवितव्यावर नजर ठेवून वन नेशन वन इलेक्शन हे सुद्धा अत्यंत दूरदृष्टीचं पाऊल आहे. सुदैवाने माझ्या आधी बोललेले तिघही सहकारी त्यांनी या विषयावर एक योग्य प्रकाश टाकलाय. मी ते बोललेले मुद्दे नाही परत बोलत, फक्त सारांश रूपाने एवढं सांगतो की वन नेशन वन इलेक्शन का हवं, याला जे विरोध करतायत त्यांच्या एकाही मुद्द्याच्या एकाही कानामात्रा वेलांटीत यत्किंचितही तथ्य नाही, एवढा सारांश सांगतो. एकाही मुद्द्यामध्ये त्यांनी आपल्याला जाणीव करून दिलीच आहे की स्वातंत्र्यानंतरची पहिली 20 वर्ष आणि पहिल्या 4 निवडणुका तर वन नेशन वन इलेक्शन झाल्याच. आता घेतला जातोय आक्षेप की ही काहीतरी बीजेपीचे हे षडयंत्र आहे आणि वन नेशन वन इलेक्शनचा जणू बीजेपीला काहीतरी फायदा होणार आहे. आणि विरोधकांची खरं म्हणजे दुर्दैवानी बुद्धी एवढीच चालतीये की जे जे म्हणून केंद्र सरकार म्हणतंय, पंतप्रधान आणि देशाचा नेता नेत्यांनी नरेंद्र मोदी म्हणत असले त्याला म्हणून विरोध करायचा, मग काही कारण काढत सोडत, एवढंच त्यांना सुचतंय. मुद्द्यांच्या मध्ये नाहीये तथ्य. कोणी म्हणतंय की वन नेशन वन इलेक्शन मुळे फेडरलिझम धोक्यात येईल. मला त्या वाक्याचा सुद्धा अर्थ कळत नाही की वन नेशन वन इलेक्शन मुळे फेडरलिझम कसा धोक्यात येईल. राज्यांच्या अधिकारावर काय अतिक्रमण होईल. तर नाही म्हणे एका वेळी जर लोकसभा विधानसभेच्या निवडणुका ठेवल्या तर विधानसभा म्हणजे राज्याच्या पातळीच्या मुद्द्यांना कमी लेखलं जाईल आणि शेवटी तो मतदार देशाच्या पातळीच्या मुद्द्यांचा विचार करून मतदान करणार, म्हणून राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण येईल आणि म्हणून प्रादेशिक पक्षांना फटका बसेल. हा तो युक्तिवाद आहे, शून्य अर्थ आहे त्याच्यामध्ये, शून्य अर्थ आहे. खरं म्हणजे या युक्तिवादात भारतीय मतदाराचा अपमान आहे. आणि वस्तुस्थिती ही आहे की भारतीय मतदारांनी महाराष्ट्रासकट वारंवार सिद्ध करून दाखवलंय की कोणती निवडणूक आहे हे लक्षात घेऊन त्या निवडणुकीकरता महत्वाचे मुद्दे कोणते आहेत यानुसार मतदान करण्याचं शहाणपण भारतीय मतदाराकडे आहे. जे म्हणतायत की एकाच वेळी निवडणुका घेतल्या तर जणू मतदार शेवटी काय समजा त्यांनी ठरवलं की नाही आम्हाला दिल्लीमध्ये आम्हाला एनडीए भाजपचं राज्य हवे, कमळावर शिक्का, मग त्या नादामध्ये ते राज्यामध्ये सुद्धा तसंच करतील. तर स्वतंत्र भारताच्या निवडणुकांचा अभ्यास केला तर हे वारंवार दिसून येतं की भारतीय मतदारांनी हे शहाणपण खूप वेळा दाखवून दिले. कर्नाटकामध्ये एक वेळ अशी आहे की सलग 2-3 वेळा लोकसभा आणि विधानसभा एका वेळी आली कर्नाटकात. त्यावेळी कर्नाटकच्या मतदारांनी लोकसभेसाठी एका वेगळ्या पक्षाला मतदान केलं पण राज्यासाठी वेगळ्या पक्षाला मतदान एका वेळी. की बूथ मध्ये मतदार जर गेला तर आम्हाला आमचा प्रतिनिधी म्हणून केंद्रात कोणाला पाठवायचंय तो वेगळ्या पक्षाचा, पण इकडे राज्यामध्ये आम्हाला सरकार कोणाचं पाहिजे. तर आता त्यावेळी रामकृष्ण हेगडेंच्या रूपाने कर्नाटकला एक उत्तम नेतृत्व होतं. बऱ्याच पक्ष आणि फाटाफुटी आणि तुकडे झाल्यानंतरच्या रामकृष्ण हेगडेंच्या त्यावेळच्या पक्षाचं नाव जनता दल
रामकृष्ण हेगडे गट, पण कर्नाटकच्या मतदारांनी केंद्राकरता वेगळ्या पक्षाला पण राज्यामध्ये वेगळ्या. मी वेळेअभावी एवढं सांगतो की लांब कशाला, मी तुम्हाला महाराष्ट्राचं एक उदाहरण देतो. केंद्रामधलं अटलजींच्या नेतृत्वाखालचं एनडीएचं सरकार 17 एप्रिल 1999 कोसळलं. अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला, एका मताच्या फरकाने कोसळलं. 270 विरुद्ध 269. आणि विरोधक काय एकत्र येऊन बहुमत दाखवू नाही शकले, सरकार बनवू नाही शकले. एकच इलाज होता की आता पुन्हा निवडणुका घ्या. पण त्यावेळी निवडणूक आयोग म्हणाला आम्हाला तयारीला 6 महिने हवेत. मधल्या काळामध्ये कारगिल झालं आणि देशामध्ये वातावरण होतं ते म्हणजे अटलजींची प्रतिमा, आणि त्यामुळे केंद्रामध्ये आता एनडीए की ज्यामध्ये बीजेपी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून येणार, कारण की अटलजींच्या नेतृत्वाला ती असलेली मान्यता होती. अशा वेळी महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार होतं. त्यावेळी शिवसेना एकच होती आणि भाजप शिवसेनेचा नीट होतं. बाळासाहेब होते अजून, आणि आधी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. पहिल्या 4 वर्षांच्या नंतर बाळासाहेबांनी आदेश दिला म्हणून 5 मिनिटाच्या आत मनोहर जोशी सरांनी राजीनामा देऊन आपली बॅग भरून ते वर्षा बंगल्यावरनं बाहेर पडले आणि नारायण राणे त्यावेळी मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका मार्च 2000 मध्ये व्हायला हव्या होत्या, पण महाराष्ट्रातल्या बीजेपी शिवसेनेनी त्यावेळी विचार केला की घटनेमध्ये ही परवानगी आहे की जेव्हा तुमच्या पुढचं सभागृह केव्हा अस्तित्वात यायला पाहिजे त्याच्या 6 महिने आधीच्या काळात केव्हाही सभागृह बरखास्त करून निवडणुका घेता येतात. महाराष्ट्राच्या बीजेपी शिवसेना सरकारने विचार केला की आत्ताच म्हणजे ऑक्टोबर 1999, मार्च 2000च्या ऐवजी ऑक्टोबर 1999 जर आत्ताच निवडणुका घेतल्या एकत्र, लोकसभा आणि विधानसभा, तर अटलजींची प्रतिमा, केंद्रातल्या सरकारचा कारभार याचा राज्याला फायदा येऊन आपलं सरकार पुन्हा येईल 5 वर्षांसाठी. शिवाय थोडंसं राजकारण बोलायचं तर त्यावेळेचं महाराष्ट्राचं चित्र होतं ते म्हणजे शरद पवार काँग्रेसमधनं बाहेर पडले होते. एनसीपीची स्थापना झाली 10 जून 1999ला. म्हणजे राज्याचा विचार केला तर राजकीय चित्र काय होतं की शिवसेना बीजेपी एकत्र आहेत, त्यांच्यामध्ये सीटांची ऍडजस्टमेंट पण आहे, आणि काँग्रेस फुटली आणि तिचा एक काँग्रेस आणि एक एनसीपी, तर असं एक गणित होतं की या सगळ्याचा फायदा होऊन पुन्हा बीजेपी शिवसेनेचं सरकार येईल. वस्तुस्थितीत काय झालं तर एका वेळी झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणूक ऑक्टोबर 1999, एका वेळी झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या मतदारांनी केंद्रामध्ये एनडीए म्हणजे बीजेपी शिवसेनेला 38 जागा दिल्या, 48तल्या 38. पण राज्यामध्ये शिवसेना बीजेपीची मेजॉरिटी गेली. दोघांचा मिळून टॅली 100च्या खाली आला आणि महाराष्ट्रामध्ये काही काळ अस्थिरता होती. हे सगळं पुढचे राजकीय मुद्दे आहेत. पण हा जो बोलला जातोय की एका वेळी निवडणुका घेण्यामुळे मतदार काहीतरी विचलित होऊन केंद्राचे मुद्दे हावी ठरतील, प्रादेशिक पक्ष यांना कमी महत्व, प्रादेशिक मुद्द्यांना, हे अजिबात खरं नाही. ज्या मुद्द्याचा आधी उल्लेख झालाय तो धागा जोडायला फक्त मी बोलून ठेवतोय, ते म्हणजे सतत होणाऱ्या निवडणुकांच्या मुळे विकासाची कामं मार खातात. इतकं सोपं वाक्य आहे. 2019चा मे महिना, 2019चा मे म्हणजे त्यावेळच्या लोकसभा निवडणुका, ते आता 2024च्या मे मध्ये झालेल्या निवडणुका, मतमोजणी 4 जूनच्या रविवारी झाली. या मधल्या 5 वर्षाचा जर विचार केला, श्वास रोखून ऐकून ठेवा, 2019 ते 2024 या 5 वर्षांमध्ये देशाच्या कोणत्याही भागात कसलीही निवडणूक नाही आता, असे किती दिवस होते? तर मित्र हो, याचं उत्तर आहे 19 दिवस होते. 19 सोडता कुठल्या ना कुठल्या तरी वेळी कुठे ना कुठेतरी अखंड निवडणूक आहे. मग आता पक्षांना दोष देऊन नाही चालणार की एकदा निवडणुका आहेत
तर उचलली जाणारी पावलंही निवडणुकांवर डोळं ठेवून उचलली जातात. त्याला पक्षांना दोष देऊन नाही चालणार आहे. आणि मग काही वेळा अशा असतात की लोकशाहीत सुद्धा प्रसंगी लोकांना आत्ता कटू पण देशाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात. जर सतत निवडणुका असल्या तर कुठलंच सरकार या प्रकारचे कटू पण देशाच्या हिताला आवश्यक निर्णय नाही घेणार. ते मला दुःख असलेलं एक उदाहरण स्पष्टपणे बोलतोय. माझ्या मते या भारत देशाच्या शेतीमध्ये क्रांती करेल आणि शेतीमध्ये क्रांती झाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड चालना येईल असे 3 कायदे केंद्र सरकारने केले होते, कृषी विषयक 3 कायदे. पण दिल्ली भोवतीच्या प्रदेशामध्ये पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब यातले काही अडते म्हणजे मध्यस्थ आणि त्यांना कुठून तरी बाहेरून फूस आहे, पण त्यांनी दिल्लीचं नरडं आवळलं. 1 वर्ष सगळं बंद होतं. सर्वे मध्ये खरं म्हणजे दिसून आलंय की देशभरच्या 86% शेतकऱ्यांचा सुद्धा या कृषी विषयक कायद्यांना सपोर्ट होता, आधार होता. पण पुढे पंतप्रधानांनी ते मागे घेतले. पंतप्रधान जे काही प्रकारचे नेता आहेत त्यांनी लोकांसमोर येऊन सांगितलं, किसान के लिए किया था, देश के लिए वापस ले रहा हूं. ते कायदे महत्वाचे होते, पण तोंडावर उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक होती आणि वस्तुस्थिती की जमिनीवरनं येणारे रिपोर्ट होते की उत्तर प्रदेशातल्या भाजपच्या सरकारला पश्चिम उत्तर प्रदेश मधल्या मतदारसंघांमध्ये फटका बसू शकतो. योगीजी मुख्यमंत्री होते आणि चालणार नाहीये, कारण उत्तर प्रदेशचा सगळ्या देशाच्या राजकारणावर प्रभाव आहे, गंगेच्या खोऱ्याचा प्रभाव आहे. नुसत्या उत्तर प्रदेश मधनं लोकसभेत 80 जागा आहेत आणि उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक हे सुद्धा केंद्रातल्या सरकारचं रेफरेंडम जनमत असतं. ही लोकशाहीची वास्तविकता आहे. इथे कोणी विशिष्ट पक्ष किंवा याचा संबंध नाहीये. आपल्याला जर हे बदलून एक सरकारांना स्थिरता, आता तुम्हाला एकदा निवडून दिले आणि तिथे आहात 5 वर्ष, आम्ही जाब विचारणार आहोत, पण आता कारभार उत्तम करून दाखवा. यासाठी 1 नेशन 1 इलेक्शन आवश्यक आहे. निवडणुकांचा खर्च हा दुय्यम मुद्दा आहे. एका वेळी निवडणुका घेता येतील का प्रशासकीय दृष्ट्या, त्याचं त्यांनी उत्तर देऊन झाले, हो घेता येतील आणि अर्थातच मी त्याच्याशी सहमत आहे. एका वेळी त्या घेण्यामुळे निवडणुका घेण्याचा खर्च कमी होईल, हा फारच दुय्यम मुद्दा आहे. विकास कामांना चालना मिळेल. काही जाणकारांनी फार तर मुद्दा उपस्थित केलाय अकाउंटेबिलिटी, की जे चांडकजी तिकडे बोट दाखवत होते की एकदा यांना जर निवडून दिलं आता 5 वर्षासाठी तर हे दिसणारच नाहीयेत परत. तो मुद्दा बरोबर आहे. माझं म्हणणं आहे तिथे नागरिक या नात्याने आपली जबाबदारी येते की लोकप्रतिनिधींना उत्तरदायी कसं ठरवायचं. पण 1 नेशन 1 इलेक्शन हे देशाकरता महत्वाचं असं पुढचं पाऊल आहे, व्यवहार्य आहे आणि ते होणं देशाची आवश्यकता आहे. आपण ज्या संध्याकाळी बोलतो आता त्यावेळी हा कार्यक्रम ठरवताना जी मूळची संकल्पना होती की अमरावती ह्या एका सुंदर नगरीमध्ये संध्याकाळी आपण या देशाच्या महत्वाच्या मुद्द्यावर बोलू. पण पहलगाम त्यानंतर घडलं आणि आता जे भारत आणि भारत पाकिस्तान संबंध, भारत बांगलादेश, भारत चीन, तो सुद्धा 1 नेशन 1 इलेक्शन इतकाच नव्हे, 1 नेशन 1 इलेक्शन पेक्षा महत्वाचा मुद्दा या मधल्या दिवसांमध्ये समोर आलाय. 22 एप्रिलला पाकिस्ताननी पुरस्कृत प्रशिक्षित केलेले, आता तर निष्पन्न झाले की दोघं नुसते पाकिस्तानी नागरिक नाहीत, पाकिस्तानच्या सैन्यातले कमांडोज होते. हे पहलगाम काय भारत पाकिस्तान किंवा लाईन ऑफ कंट्रोलच्या जवळ नाहीये, खूप आत आहे, पण तिथपर्यंत येऊ शकले म्हणजे स्थानिक मदत असल्याशिवाय हे होऊच शकत नाही.
आणि वेचून वेचून हिंदू पुरुषांना मारलं आणि ते जे घडत होतं त्याच्या समोर मग हिंदू स्त्रियांनी टिकल्या काढून टाक, म्हणजे टिकल्या म्हणजे बिंदी, कुंकू, मंगळसूत्र तोड, बांगड्या काढ, अल्लाह अकबरच्या घोषणा दे. हे या देशामध्ये 2025 साली घडलंय. 1300 वर्ष हेच घडतंय. आसाम मधला एक चक्रवर्ती म्हणून, म्हणजे नावावरनं तो हिंदू असावा असं तो वाचला, कारण त्याला कलमा म्हणता येत होता, तो त्यांनी म्हणून दाखवला, म्हणून तो वाचला. म्हणजे ही पाकिस्तान पुरस्कृत इस्लामिक धर्मांधता हा भारताला पण धोका आहे आणि जगाला पण धोका आहे. ही घटना घडली त्यावेळी मी उत्तराखंड मधल्या प्रवासात होतो. पहिल्यांदा घटना कानावर आल्यावर मी माझ्या पद्धतीने आधी काय घडलंय त्याची सगळ्याची खातरजमा करून घेतली आणि एक ओळीची कॉमेंट दिली होती सोशल मीडियावर. ती मराठीत दिली होती मूळची देताना. माझी एक ओळ होती, पहलगाम इथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला, पाकिस्तानला विनाशकाले विपरीत बुद्धी. आता हे जे पाकिस्ताननी केलंय ही पाकिस्तानच्या शेवटाची सुरुवात आहे. खरं म्हणजे पाकिस्तान आणि जगाला पण माहिती आहे की गप बसून ऐकून घेणारा काय हा भारत आता नाही. हा भारत आरेला कार्य करणार. तुम्ही या भारताच्या दिशेने हात उचलला तर दोन्ही हात खांद्यापासून उखडून काढायची भारत व्यवस्था करणार आणि केलीच पाहिजे. काय केलं पाहिजे हे सार्वजनिकरित्याही बोलण्याची वेळ नाही, करायचं ते दिसलं पाहिजे जगाला की हे केलं. 2016 मध्ये उरीच्या वेळी आपण जमिनीवरनं आपल्या कमांडोजनी पाक व्याप्त काश्मीर मध्ये घुसून पाकिस्तान 4 तळ जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतं त्यांना जाऊन ठोकला, 150 पेक्षा जास्त जणांना मारला आणि आपले कमांडोज परत आले, त्यावेळी जमिनीवरनं. तरी पाकिस्तानला दुर्बुद्धी आहे आणि अजून पुढे होणार बर का. पाकिस्तान शिल्लक आहे तोवर पाकिस्तानला ही पुन्हा दुर्बुद्धी होणार. तेव्हा मूळचं उत्तर पाकिस्तानच खतम झाला पाहिजे. एक भारताचा नागरिक या नात्याने मी हे बोलतोय. पण पुलवामा नंतर एअरफोर्सनी केला हल्ला आणि तो खुल्लम खुल्ला हवाई हद्द ओलांडून पाकिस्तानच्या हवाई हद्दीत जाऊन, बालाकोट आहे पाकिस्तानचं तिकडचं टोक, खैबर पख्तूनख्वा KPK आणि बालाकोटला लष्कर तय्यबाचे 150 पेक्षा जास्ती दहशतवादी आहेत. हा आपल्याकडे डिजिटल डेटा होता, आपल्याकडे त्यांचे मोबाईल नंबर होते, ते आपण ट्रॅक करत होतो. त्यातून दिसून आलं होतं की आत्ता तिथे ते आहेत, म्हणून योजना ठरली आणि आपल्या एअरफोर्सने तिला उत्तम अंजाम दिला. आता दरवेळी तेच उपाय करायचे नसतात, जे करायचं ते सांगायचं पण नसतं. पाकिस्तानला सुद्धा कळता सुद्धा कामा नये काय होणार आहे. आणि गेले 5-6 दिवस पाकिस्तानमध्ये तणाव आहे. सौम्यातला सौम्य शब्द आहे, पाकिस्तानची फाटली आहे. पण एवढ्यावर आपल्याला पण आनंद बाळगून चालणार नाहीये, ते काम पूर्ण करायला पाहिजे. कोणत्या मार्गांनी अनेक आहेत त्याचे उपाय. मी एवढं सांगतो की आपण शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. काय संकट आहे ते लक्षात घेऊन कधी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायचा असतो, कधी सिद्धी जवळच्या वेढ्यातून निसटून जायचं असतं, कधी ऐन लाल महालावरच छापा घालून शाहिस्ते खानाची 3 बोटं तोडायची असतात, तर कधी तू मुघलांनी आमच्या 7 वर्ष हिंदवी स्वराज्याची नासाडी केली तर चल तुझ्याचकडनं खर्च वसूल करतो म्हणून मुघलांच्या सुरतेमधून मुघलांना मदत करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सगळा पैसा वसूल करायचा असतो. आपण शिवाजी महाराजांचे होत वारसदार. लढाई गरम डोक्याने लढायची नसते. आपल्या सोयीची वेळ, आपल्या सोयीचं युद्धाचं मैदान, आपल्या सोयीचं टॅक्टिक आणि यातली सगळी गुंतागुंत लक्षात घेऊन 5 ऑगस्ट 2024 पासून एक बांगलादेशमध्ये परिस्थिती उद्भवली आहे, ती भारत विरोधी आहे. त्यात बांगलादेशातल्या हिंदूंवरही अत्याचार होत आहेत. भारताने उठवायचा तो आवाज उठवला, पण त्यामागे चीन पण आहे. आणि आता या पाकिस्तानच्या कारवाई मागे सुद्धा चीन आहे.
चीनी सॅटेलाइट्सनी या पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केलेली आहे. आपल्याला जर जगामध्ये एक समर्थ राष्ट्र, एक समर्थ लोकशाही म्हणून उभी राहायची असेल तर या प्रकारच्या शत्रूंना ठोकण्याशिवाय इलाज नाही. मला विश्वास आहे की भारत देश त्यांना ठोकणारच आहे आणि या भारत देशाचा एक समर्थ राष्ट्र म्हणून उदय होणारच आहे. आपण सगळे तो होण्यासाठी नागरिक म्हणून आपलं कर्तव्य करूयात आणि खारीचा वाटा उचलू एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो.